मग इंटरनेटवरती तुम्ही बरेच व्हिडिओ बघितलेले असणार, बऱ्याच रील्स बघितलेल्या असणार, ज्यामध्ये दाखवतात, की बघा या सेलिब्रिटीनी या माणसासोबत कसं वागलं किंवा हा सेलिब्रिटी किती वाईट आहे किंवा हा रील स्टार कसा आहे आणि हा कसा आहे. तर कसं आहे, प्रत्येकाने ना एक जर्नी केलेली असते. तुम्हाला दिसतं त्याचं सक्सेस, तुम्हाला दिसतं त्याचं नाव. पण ती सक्सेस करत असताना त्याने जो स्ट्रगल केला, त्या स्ट्रगल पिरियडमध्ये त्याच्यासोबत लोकं कशी वागली, हे कधी कोणी बघितलं का? नाही. आज त्याच्याकडे सक्सेस आहे, त्याच्याकडे प्रत्येक गोष्ट आहे. तो एखादी गोष्ट करतोय, तर त्याच्यामागे काहीतरी रिझन असू शकतं. कदाचित तो त्या गोष्टींमधून बाहेर पडलेला. आता मी सुद्धा एखाद्या ठिकाणी गेलो फोटो काढायला, मला हकललं, तर मला वाईट वाटेल का? नाही. कारण का अजून मी काही अचीव्ह केलं नाहीये आणि माझ्यासोबत जसं वागतोय, तसंच कदाचित मी सक्सेस झाल्यावर दुसऱ्यासोबत वागेन. तर यात गैर असं काही नाहीये. सक्सेस प्रत्येकाला दिसते आणि त्या सक्सेसफुल माणसाने केलेली छोटीशी गोष्ट सुद्धा प्रत्येक जण बघतो. पण छोट्या माणसाने केलेली मोठी गोष्ट ही कधीच कोणाला दिसत नाही. तर कुठलीही गोष्ट करताना लक्षात ठेवा, कर्मा इज बीच.